आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्या। महाविकास आघाडीने उमेदवार देऊ नये। महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे, मात्र अजूनही राष्ट्रवादी पक्षात काही भाजप प्रेमी लोक आहेत, तेच यामध्ये अडथळे आणत आहेत असा आरोप स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। मी महाविकास आघाडीत जाणार नाही। शेतकरी व सामान्य मतदारांच्या जीवावर हातकणंगले मतदारसंघातून माझा विजय नक्कीच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। इस्लामपूरमध्ये राजू शेट्टी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये न जाता स्वतंत्र निवडणूक लढवावी असं आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठरले। त्यामुळे मी महाविकास आघाडीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रच निवडणूक लढवणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका भाजपाविरोधी लढण्याची लढाई आम्हाला नवीन नाही। शेतकरी आम्हालाही नवीन शेतकरी विरोधी भाजपाचा पराभव करायचा आहे। त्यामुळे दोघांचेही विचार एक असल्याने महाविकास आघाडी मला पाठिंबा देईल अशी खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, SU संदे, भागवत जाधव, पोपट मोरे, रविकिरण माने, अनिल करळे उपस्थित होते। 5 एप्रिल 2021ला कोल्हापूरला झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन आम्ही निर्णय घेतला की महाविकास आघाडीचे असणारे सगळे संबंध तोडून आपण इथून पुढं ज्या काही निवडणुका लढवायच्या त्या स्वतंत्र लढवायच्या। हा निर्णय जवळपास 3 वर्षापूर्वी झालेला आहे। या संदर्भामध्ये या महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्यांना 9 पानी पत्रही लिहिलेलं होतं आम्ही का आम्ही आघाडी सोडतो या संदर्भामध्ये। त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या पत्राची काही दखल घेतलेली नाही आणि त्यामध्ये उपस्थित केलेले जे मुद्दे होते त्या मुद्द्याचं अजूनही समाधान झालेलं नाही किंवा त्याचा खुलासा झालेला नाही। आणि म्हणून यावेळी आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे संघटनेच्या आदेशावरनं की स्वतंत्र निवडणूक लढवायची, आघाडीमधून लढवायचं नाही। आता भारतीय जनता पक्षाचा किंवा त्याच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आणि पाठिंबा जाहीर करावा। पाठिंबा घ्यायला मी तयार आहे, परंतु आघाडीमध्ये येणार नाही ही माझी भूमिका आहे। अजिबात संभ्रमावस्था नाही आहे आणि आम्ही 2015 पासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत। या सगळ्यांच्या आधीपासून आम्ही विरोधात आहोत। आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत। तर त्यांनी उमेदवार उभा नाही केला तर शेवटी वैचारिक भूमिका एकच असल्यामुळं महाविकास आघाडीला मानणारा जो मतदार आहे तो मतदान मलाच करेल।